आपण जगात ज्या गोष्टी सर्वाधिक वापरतो त्यात कॉन्क्रीट येतं. पण आपल्याला हे माहिती आहे का की जे सामान्य सिमेंट आपण वापरतो म्हणजे ओपीसी, ते बनवताना प्रचंड कार्बन उत्सर्जन होतं. म्हणजे जवळजवळ जगातल्या एकूण CO2च्या 8%. हो, ही खूप मोठी समस्या आहे, कारण ओपीसी सिमेंटसाठी चुनखडी लागते आणि ती प्रक्रिया प्रचंड ऊर्जा खाते. बरोबर. म्हणूनच आज आपण एका वेगळ्या पर्यायाबद्दल बोलणार आहोत. जिओपॉलिमर कॉन्क्रीट. आपल्याकडे जिओपॉलिमर कॉन्क्रीट एक शाश्वत पर्याय, यावर आधारित काही माहिती आहे. चला जरा खोलात जाऊन बघूया हे काय आहे नक्की. नक्कीच. तर जिओपॉलिमर कॉन्क्रीट म्हणजे काय, की आपण नेहमीचं सिमेंट वापरतच नाही. सिमेंट नाही, मग काय वापरतात? त्याऐवजी आपण औद्योगिक कचरा वापरतो. म्हणजे पॉवर प्लांटमधून निघणारी राख, फ्लाय ॲश म्हणतात तिला, किंवा स्टील कारखान्यातला जो स्लॅग असतो, GGBS. अरे वा, म्हणजे चक्क कचरा वापरायचा. हो, गंमत म्हणजे या कचऱ्यातच ॲल्युमिनोसिलिकेट्स नावाचे सक्रिय घटक असतात आणि मग आपण ते एका विशिष्ट रसायनाने म्हणजे अल्कलाईन सोल्युशनने सक्रिय करतो. अच्छा, म्हणजे कचरा अधिक रसायन झालं कॉन्क्रीट तयार. हे इतकं सोपं आहे? हां, प्रक्रिया थोडी किचकट आहे, पण मूळ कल्पना हीच. याला जिओपॉलिमरायझेशन म्हणतात. प्राध्यापक जोसेफ डॅव्हिडोविचने 1970 मध्ये हा शब्द दिला होता. जिओपॉलिमरायझेशन. ओके. तर होतं काय की ते अल्कलाईन ॲक्टिव्हेटर, समजा सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम सिलिकेटचं मिश्रण, ते या कचऱ्यातले सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम विरघळवतात. आणि मग हे अणू एकत्र येऊन एक अशी त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल जाळी तयार करतात. COAL बॉन्ड्स म्हणतात त्याला. ही जाळीच कॉन्क्रीटला ताकद देते. अच्छा, म्हणजे सिमेंट नसतानाही मजबूत होत आहे? अगदी सिमेंट सारखाच? हो, अगदी. किंबहुना काही वेळा सिमेंट कॉन्क्रीटपेक्षाही जास्त ताकद मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन उत्सर्जन ते कमी होतं असं ऐकलंय, खूपच कमी. अगदी हाच तर याचा मोठा फायदा आहे, कारण सिमेंट उत्पादनच टाळलं जातं. त्यामुळे CO2 उत्सर्जन जवळपास 80 ते 90% कमी होऊ शकतं. 80 ते 90%? ही तर खूप मोठी गोष्ट आहे पर्यावरणासाठी. बरोबर. आणि नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे चुनखडी वगैरे ती पण वाचते. पण फायदे अजून आहेत. अजून काय? हे जास्त टिकाऊ आहे. म्हणजे ॲसिड किंवा सल्फेटचा मारा झाला तरी ते टिकून राहतं. आणि आगीमध्ये पण. आगीमध्ये? काय, ते सामान्य कॉन्क्रीटसारखं लगेच तडकून फुटत नाही. त्याला स्पॉइलिंग म्हणतात. ते यात कमी होतं किंवा होत नाही. त्यामुळे आगीच्या दृष्टीने हे जास्त सुरक्षित ठरू शकतं आणि ताकद पण खूप जास्त मिळू शकते. म्हणजे 60 MPa पेक्षाही जास्त. हे सगळं तर खूपच छान वाटतंय. मग प्रश्न हा आहे की जर हे इतकं चांगलं आहे तर मग आपण सगळीकडे हेच का वापरत नाही आहोत? नक्कीच काहीतरी आव्हानं असणार, बरोबर? हो, नक्कीच आव्हानं आहेत. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे स्टँडर्ड्सचा अभाव. म्हणजे याचे डिझाईन कोड्स, नियम अजून सगळीकडे प्रमाणित झालेले नाहीयेत. म्हणजे इंजिनियर्सना वापरायला एक निश्चित नियमावली नाहीये अजून. तसंच काहीसं. दुसरं म्हणजे ते जे अल्कलाईन ॲक्टिव्हेटर्स लागतात ते थोडे महाग असू शकतात आणि ते हाताळताना काळजी घ्यावी लागते, कारण ते कॉस्टिक असतात, म्हणजे त्वचेसाठी वगैरे धोकादायक. अच्छा, सुरक्षिततेचा मुद्दा आहे. आणि ते क्युरिंगचं काय? म्हणजे वाळवण्याचं? हो, बऱ्याचदा चांगली ताकद लवकर मिळवण्यासाठी याला उष्णता द्यावी लागते, म्हणजे हीट क्युरिंग करावं लागतं. आता मोठ्या बांधकाम साईटवर हे करणं जरा अवघड होऊन जातं. आणि तुम्ही म्हणालात की औद्योगिक कचरा वापरतात. पण मग प्रत्येक ठिकाणचा कचरा वेगळा असणार ना? म्हणजे फ्लाय ॲशची गुणवत्ता. अगदी बरोबर मुद्दा. वेगवेगळ्या पॉवर प्लांटमधनं आलेली फ्लाय ॲश किंवा वेगवेगळ्या स्टील प्लांटमधला स्लॅग यांच्या गुणधर्मांमध्ये फरक असतो. त्यामुळे अंतिम कॉन्क्रीटच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यावर नियंत्रण ठेवणं हे एक आव्हान आहे. आणि बांधकाम क्षेत्र नवीन गोष्टी लगेच स्वीकारत नाही असंही ऐकलंय. हो, तो एक व्यावहारिक भाग आहे. नवीन मटेरियल आहे, त्यामुळे थोडा संकोच असतो सुरुवातीला. पण आव्हानं असली तरी हे फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये ना? कुठे वापरलं गेलंय का प्रत्यक्षात? हो, नक्कीच. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन वेस्ट वेलकॅम्प नावाचं विमानतळ आहे. तिथला बराचसा भाग म्हणजे पेव्हमेंट्स वगैरे 2014 मध्ये जिओपॉलिमर कॉन्क्रीटने बांधला गेलाय. अरे वा, विमानतळावर? म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापर झालाय. हो, शिवाय क्वीन्सलँड विद्यापीठात पदपथ बनवले आहेत. भारतातही काही पायलट प्रोजेक्ट्स झालेत. रेल्वेचे स्लीपर बनवलेत, प्रिकास्ट घटक बनवलेत. अमेरिका, युरोपमध्येही संशोधन आणि काही लहान मोठे प्रकल्प सुरू आहेत. म्हणजे हे तंत्रज्ञान आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे. आणि याचं महत्त्व फक्त बांधकामापुरतं नाहीये, तर मोठ्या चित्रात बघायला हवं, हो ना?
अगदी. याचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं गरजेचं आहे आणि हा एक चांगला मार्ग दिसतोय. शिवाय शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट आहेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्यातलं पायाभूत सुविधा, शहरं, जबाबदार उत्पादन आणि वापर या सगळ्यांशी हे जोडलेलं आहे. आणि चक्रीय अर्थव्यवस्था म्हणतात म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी, एकाचा कचरा दुसऱ्याचा कच्चा माल. उत्तम उदाहरण आहे ते त्याचं. आपण कचऱ्याला मौल्यवान वस्तू बनवतोय, म्हणजे आपण आपल्या बांधकामाच्या मूलभूत पद्धतींवरच पुनर्विचार करतोय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. मग भविष्यात काय दिसतंय? संशोधन कोणत्या दिशेने चाललं आहे? अजून काय नवीन होऊ शकतं यात? बरं का, सध्या सगळ्यात जास्त भर आहे तो सामान्य तापमानाला क्युरिंग होणारे जिओपॉलिमर बनवण्यावर, म्हणजे उष्णता द्यायची गरज पडणार नाही. अच्छा, म्हणजे मग साईटवर वापरणं सोपं होईल. हो. ते झालं की याचा वापर खूप वाढेल. दुसरे म्हणजे स्वस्थ आणि कमी धोकादायक ॲक्टिव्हेटर्स शोधणं. तिसरं म्हणजे फक्त फ्लाय ॲश किंवा स्लॅग नाही, तर इतर प्रकारचा औद्योगिक कचरा, उदाहरणार्थ बॉक्साईट प्रक्रियेतला रेड मड, तो वापरता येईल का यावर संशोधन सुरू आहे. इंटरेस्टिंग. आणि अर्थातच 3D प्रिंटिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये याचा वापर कसा करता येईल यावरही काम चालू आहे आणि स्टँडर्ड्स बनवणं तर आहेच महत्त्वाचं. तर एकंदरीत असं दिसतंय की जिओपॉलिमर कॉन्क्रीट हे पारंपरिक सिमेंट कॉन्क्रीटला खूप आश्वासक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगला पर्याय आहे. आव्हानं आहेत, पण त्यावर काम सुरू आहे आणि यशस्वी उदाहरणं पण आहेत. म्हणजे भविष्यात आपल्या बांधकामाच्या पद्धतींमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. हो, शक्यता तर नक्कीच आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण म्हणालो की कचऱ्याची गुणवत्ता बदलते. मग असं होऊ शकेल का भविष्यात की प्रत्येक प्रदेशात तिथल्या स्थानिक कचऱ्याच्या गुणधर्मानुसार एक विशिष्ट जिओपॉलिमर रेसिपी तयार होईल? म्हणजे प्रत्येक भागाचं आपलं वेगळं कॉन्क्रीट सिग्नेचर. काहीसं तसं. म्हणजे महाराष्ट्रातल्या पॉवर प्लॅन्टच्या फ्लाय ॲशचं कॉन्क्रीट वेगळं आणि गुजरातचं वेगळं. भविष्यातल्या बांधकामांना अशी प्रादेशिक ओळख मिळाली तर काय वाटतंय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.